Audio Jungle. Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल फॅमिली जॉय विथ शमिका. आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे लक्ष्मीपूजन. तर चला आपण बघूया की मी माझ्या फॅमिलीसोबत लक्ष्मीपूजन कसं सेलिब्रेट केलं ते, आणि तुम्हीसुद्धा कसं केलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, इथे सगळं आईंनी हे डेकोरेशन केलं आहे आणि आता आई पूजेची तयारी करत आहेत. बघा, इथे समई तयार आहे. इथे हे बाहेर लावायचे दिवे हे आम्ही आणले होते. हे मस्त येतात ना, तेल पण गळत नाही. आणि बघा, ह्याच्यात तेल पण असं खूप राहतं, सकाळपर्यंत दिवे राहतात मग, त्यामुळे हे चांगले मिळाले ह्या वर्षी. ना फुलांची काढायची. इथे नाही रांगोळी काढलेली, पण ती हेलाने पुसून टाकली, त्याच्यामुळे आता मी फुलांची काढणार आहे, म्हणजे ती हे नाही होणार. हे बघा, ही आजची आमची रांगोळी. आणि ही बघा, ही पण मीच काढली. हे आमचं ह्या वर्षीचं डेकोरेशन. इथे मी शार्विलला घेत नाहीये म्हणून तो करतोय. हे बघा, इथे रांगोळी काढते. आई कलरची काढायला पाहिजे होती. हे बघा, हे बघा, हे बघा, लक्ष्मीचा वर्षा होतोय आमच्यावर. होणारच आहे, होणारच आहे, तिला माहिती आहे. पूजा करायच्या आधीच ती कौल देते. हो मग. तर इथे बघा, आईंनी ही खूप सुंदर पूजा मांडली होती आणि इतकी छान दिसत होती. तर हा आहे माझा आणि शार्विलचा लूक. तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर इथे आहे आईंचा लूक. आईंनी आधी दुसरी साडी नेसली होती, मग आईंनी ही साडी नेसली होती. आई पण खूप छान दिसत होत्या. त्याच्यानंतर हे आहे आमच्या बाहेरचा लूक, दरवाज्यातलं हे डेकोरेशन होतं. इथे आम्ही माळा लावल्या होत्या, तोरण लावलं होतं आणि हे दिवे ठेवले होते मस्तपैकी. तर आता आम्ही सगळे आले फटाके उडवायला. तुम्हाला दाखवते आम्ही काय काय आणले. या पिशवीत पण सगळे फटाके आणि हे एक आणले. आता आम्ही सगळे मिळून फटाके उडवणार आहेत. तुम्ही पण आमच्यासोबत उडवा, आणि तुम्ही पण फटाके उडवले की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. दोघं शार्विल, शार्विल मस्त फटाके बघतोय. शार्विल, हाय ह्यांचा ड्रेस, हाय ह्यांचा ड्रेस. हे बघा, इथे दिसत नाही आता. हेला पण आली, हेला आणि अण्णा आले. आम्ही दोघी मिळून फटाके उडवणार आहे. गेलं जरा हे बघ, ते ट्राय करतोय. शार्विल, शार्विल, हे भगवान आहे तर कुठे.
त्यांचे फटाके वगैरे सगळे उडवून झाल्यावर आम्ही आलो होतो ताईंकडे. त्यांचा बड्डे होता, त्याच्यामुळे आम्ही ते सेलिब्रेट करायला आलो होतो. तर त्या इथे खूप सरप्राईज झाल्या आम्हाला बघून, कारण त्यांना माहितीच नव्हतं. त्याच्यानंतर मग इथे बघा त्या केक दाखवत आहेत आणि इथे आम्ही मग त्यांचं मस्तपैकी केक कटिंग केलं त्यांच्या बड्डेचं आणि असा एक छोटासा बड्डे सेलिब्रेट केला त्यांचा. ते त्या शार्विलला बोलवत होत्या, तर हा चालला आहे आता त्यांच्याकडे हळूहळू. मग त्यांनी शार्विलला घेऊन आणि सानूला घेऊन मस्त इथे केक कटिंग झालं ते बड्डेचं. असा होता त्यांचा बड्डे छोटासा आणि मस्त केला आम्ही. नेहमी त्या आमच्या सगळ्यांच्या बड्डेला येतात, ॲनिव्हर्सरीला येतात, त्याच्यामुळे आम्ही पण ह्यावेळेस त्यांच्या बड्डेला गेलो होतो. आणि किती छान त्यांचं नेहमी, एकतर सानूच्या बड्डेच्या वेळी दिवाळी असते, नाहीतर ताईंच्या बड्डेच्या वेळी दिवाळी असते. तर हे बघा इथे त्या तिघांनी मिळून केक कट केला. नंतर इथे आम्ही भरवला एकमेकींना तो केक आणि झालं त्यांचं बड्डे सेलिब्रेशन. मग आम्ही इथे थोडा वेळ थांबलो, गप्पा वगैरे मारल्या. बाहेर थोडासा पाऊस येत होता, त्याच्यामुळे आम्ही थांबलो. आणि मग इथे पाऊस थांबल्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो. तर इथे बड्डे सेलिब्रेट करून झालेला आहे. तर फायनली असा होता आजचा दिवस. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि परत एकदा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. तुमची दिवाळी मस्त जाओ, भरभराटीची जाओ आणि उजेड प्रकाशाकडे नेणारी असो. तर चला, तर आता मी खूप दमली आहे, तर आता मी चेंज करते मस्तपैकी. आणि हां, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला तर माहिती आहे, ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की माझे असे छान छान व्हिडिओ कधी येतात ते. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.